सर्व मान्य आहे का, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे. त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल, आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील त्या दोघांनाही ते टीका करतात. विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद चाललाय, कीर्तन चाललंय, त्या कीर्तननं आम्हाला कीर्तनात बुद्धून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर होतात. तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण? आता असंख्य कॅमेरे आहेत, असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत. जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला तयार आहे. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा काय, मुद्दा काय. जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन. बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. निश्चितच होत आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एक आता राजकीय व्यक्तिमत्व आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या पावलाकडे लक्ष आहे. मनोज जरांगे सांगितले की 288 पाडायचे किंवा 288 उभा करायचे, 29 तारखेला उभं राहायचं. म्हणजे मनोज जरांगे पाटील आता राजकारणाकडे वळले, थोडक्यात आता लपून गेले. कसं बघता, आंदोलनाचं रूपांतर झालंय? मी ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे. कोणी पण, मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत समारंभासाठी बीडमध्ये जाता. तुम्ही म्हटलं स्वागत करू नका, मात्र त्याच बीडसाठी आता काय असं निश्चित केलं ध्येय आहे तुमचं की ते राबवणार आहात तुम्ही, ते पूर्ण करणार आहात? ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले. ही फार मोठं माझं भाग्य आहे. आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे 100% बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे, माझी मायभूमी, कर्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत. त्यामुळे महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे, तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन. मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे.